छत्रपती शिवाजी महाराज की आवाज नाही येत. अरे महाराष्ट्रात आहेत आपण, आवाज पाहिजे, आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. सर्वप्रथम मैत्रीतल्या दुनियेतील राजा माणसाला वाढदिवसाच्या अनंत 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 शुभेच्छा. धाराशिव जिल्ह्यातून येतो, आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यातून येतो. आई तुळजाभवानी चरणी माझी एकच प्रार्थना असेल की भाऊंना उदंड आयुष्य देवो, नवे नवे माझं आयुष्य भाऊंना लावो, हीच तिच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातला हा पहिला असा सामाजिक कार्यक्रम आहे जिथं मी येऊन बोलतोय. सवय मला माणसांमध्ये अडचणी घेऊन त्या समोरच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला झापायची सवय आहे भाऊ. पण असं स्टेजवरती आलं की थोडं दडपण येतं. काय बोलावं, सगळे एकमेकांशी जोडलेले असतात, आपण एकटेच वेगळीकडे चाललेलो. पण बोलत असताना 3 दिवसापूर्वी भाऊंचा फोन आला की अशा अशा ठिकाणी तुला यायचंय. मी सगळं सोडून दिलं आणि इथं आलं. भाऊंची सगळ्यात पहिली गाठ पडली होती आमचे हॉटेल मातोश्रीच्या उद्घाटनाच्या वेळी. त्यावेळेस भाऊंचं एक वाक्य होतं, तू लढ, ज्या वेळेस तुला काही कमी पडेल, तुला कोणी बोट लावेल, त्यावेळेस पूर्णतः टायगर ग्रुप तुझ्या पाठीशी उभा राहील, तुला हात लावायची हिंमत कोण करणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. मागचे 2 वर्ष झालं इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला जो चुकला त्याला धुण्याचं काम करतोय अगदी निर्भीडपणे. कारण की माझ्या पाठीमागं तानाजी भाऊ सारखं, अनिकेत भाऊंसारखं एक नेतृत्व उभं आहे.